आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। कसं आहे, मध्यंतरी ना मला सर्दी झाली होती। सर्दी म्हणजे सगळे सिनियर लोक सांगतात की वर्षातून एकदा दोनदा सर्दी झालेली तब्येतीला चांगलं असतं। तशी मला दरवर्षी सर्दी होते, थोडीशी आपली एक 4-5 दिवस सर्दी, मग थोडासा खोकला, मग थोडासा ताप, असं येऊन जावं असं सिनियर लोक म्हणतात। त्याप्रमाणे माझ्या तब्येतीला सगळं सूट असलेल्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात। म्हणजे दरवर्षी वर्षातून दोनदा किमान सर्दी होते, थोडासा खोकला होतो, थोडासा ताप येतो। पण यावर्षी का वेगळं झालं। यावर्षी म्हणजे आत्ता जी सर्दी झाली ना, त्यावेळी जरा वेगळं झालं। ह्या सर्दीमुळे माझ्या जिभेची चव गेली। ठोका चुकला माझा रे, ठोका चुकला। जिभेची चव जाणं म्हणजे काय? मी 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, जीभ म्हणजे खावंसंच वाटत नव्हतं। मी पहिल्यांदा माझ्या घरच्यांनी मित्रांनी जरा चेष्टा केली माझी, पण नंतर ना ते त्यालाही टेन्शन यायला लागलं। मग त्यांनी आयडिया केली त्यांची, म्हणजे बायको मंडळींची जी आयडिया असतात ना, मग वेगवेगळ्या मसाल्यांचे तडके, त्यानंतर वेगवेगळ्या पदार्थांचे वास, त्यानंतर गोड पदार्थ, तळणीचे पदार्थ, आणि माझ्या समोर बसून खायचे, न्याम 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 असं करून मग इथे खायला लागले। मग एक दिवस झोपलो होतो, रात्री झोपेत भीम आला आणि भीम म्हणाला की इतके वर्ष जे खाल्लेस ना तू, इतके वर्ष खाल्लेस ना, म्हणून मी तुला एक 4-5 दिवस तुला सुट्टी दिली आहे, पण उद्या यू विल बी ओके फाईन। सकाळी उठलो की फ्रेश आणि सगळं पट 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 खायला लागलं। त्यामुळे झालं काय की माझ्या खाण्याची किंमत काय हे घरच्या लोकांना सुद्धा कळलं, कारण मी गेले 8 दिवस काही डिमांडच केलं नव्हतं ना। पण त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जो फ्रेश उठलो होतो, तोंडाला चव, जिभेला चव, आणि सकाळपासून सुरू झालं हे पाहिजे ते पाहिजे, खुश। तर असं आहे, खाण्यावर माझं निस्सीम प्रेम आहे। निस्सीम का निस्सीम, निस्सीम का निस्सीम असो, जे काय आहे ते मुद्दा लक्षात येते ना। तर माझी एक मैत्रीण इथे आलेली आहे, आणि कसं आहे की खातानाचा सगळ्यात महत्त्वाचा आपल्या शरीराचा भाग असतो ते असतं ते तोंड, आणि तोंडातही अजून आपण जास्त विचार केला तर सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग असतो ते दात, बरोबर आहे की नाही? ह्या दातांचा वापर करणारी, दातांचा जास्तीत जास्त वापर करणारी, आणि आपण जर आपले दात नीट वापरले नाहीत तर दात घशात घालणारी माझी एक मैत्रीण इथे आलेली आहे। आपण तिचं स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। काय नाव तुझं? माझं नाव मधुरा। बरोबर, आत्ता मी म्हटल्याप्रमाणे तू दात घशात घालणारी माझी मैत्रीण आहे असं मी ओळख करून दिलेली आहे, पण एक गंमत म्हणून ते मी बोललो। तू युअर डेंटिस्ट? येस, बाय प्रोफेशन। बाय प्रोफेशन युअर डेंटिस्ट। आणि काय घरी कोण कोण आहे? घरी मी आणि बाबाच असतात। तू आणि बाबा? बाबा काय करतात? बाबा वर्क करतात, गव्हर्नमेंट जॉब आहे। हां, आणि तू डेंटिस्ट झालीस? तू? हो, मी झाले। आय एम प्रॅक्टिसिंग इन ठाणे। अरे फर्स्ट क्लास। राहायला कुठे आहे? ठाणे। सगळं जवळच्या जवळच आहे। बरं, आणि तुझं काय क्लिनिकचं हे काय टायमिंग? टायमिंग सकाळी 9:30 ते 1 आणि मग संध्याकाळी 7 ते 9, फ्लेक्सिबल। किती छान आहे ना स्वतःचा प्रोफेशन म्हटल्यावर। मग ठाण्यावर कुठे आहे तुझं? वृंदावन सोसायटीमध्ये। वृंदावन सोसायटीतच आहे तुझं? हो हो, घरही आणि क्लिनिकही। मग काय, वृंदावन सोसायटी केवढी तर मोठी आहे। हो, त्यामुळे गिराईक यायला म्हणजे पेशंट्स यायला काही प्रॉब्लेम नाही आहे। नाही। पण मला सांग की हे डेंटिस्ट म्हणजे कुठून केलंस? काय काय तुझी शाळा कुठली? थोडंसं। मी माझी स्कूलिंग ठाण्याचीच झाली आहे, होली क्रॉस मधनं। मग तिकडून मी NES न्यू इंग्लिश स्कूलमधनं 11th-12th केलं। त्याच्यानंतर मग CET पास करून मला कोल्हापूरला मेरिटवर मिळाली। मग तिथून तात्यासाहेब कोरे डेंटल कॉलेजमध्ये 4 वर्ष काढली। मग ॲक्च्युली इंटर्नशिप पण तिथेच करणार होते, बट आईची तब्येत खराब असल्यामुळे वी केम बॅक हिअर। तर मग मी इंटर्नशिप माझी सेंट जॉर्जला केली आहे, मुंबईला। मग त्याच्यानंतर 2 वर्ष प्रॅक्टिस केली सरांच्या अंडर, आणि मग त्याच्यानंतर आता स्वतःचं क्लिनिक। मस्त। म्हणजे हा साधारण प्रवास किती वर्षांचा झाला ग तुझा? मी आपल्याला सहज विचारतो।
BDS पासून चालू केलं तर 7 वर्ष. पहिली 10 वर्ष आपली शाळेची, बरोबर. त्यानंतर पुढे मला सांग. 2 वर्ष 12वी. 2 वर्ष 12वी. 5 वर्ष BDS. 12 पास 17 झाली. आणि 2 वर्ष वर. 19 वर्ष ही मुलगी शिकली आणि आता पुढे आता प्रॅक्टिसचं तिने हे सुरू केलेलं आहे आणि लवकरात लवकर तुला यश मिळव. तुझ्या हाताला यश असेलच म्हणा, हाताला यश असेलच, पण लवकरात लवकर यश मिळव आणि तू सेट हो. ओके गुड. तू आता ऑलरेडी ठाण्याने आलेली आहेस आणि आज तुझं क्लिनिक बंद ठेवून आलेली आहेस, स्वतःचं नुकसान करून आलेली आहेस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. पण अगदी काही नाही, फुलाची बागाई चहा तरी घे. थँक्यू. चहा घे, आपण फ्रेश होऊ आणि मग किचनकडे जाऊ. आणि तुला सगळं बनवता येतं ना? हां ओके. आम्ही जरा चहा घेतो, फ्रेश होतो आणि मग किचनकडे जातो. ओके. चहा पाणी झालेलं आहे, मधुरा फ्रेश झालेली आहे. आणि मधुरा, तुझं आमच्या किचनमध्ये स्वागत. तू काय करणार पहिला पदार्थ? खाऱ्या बिस्किटांचे पकोडे. खाऱ्या बिस्किटांचे पकोडे? कोणी शिकवलं तुला पदार्थ? माझ्या फ्रेंडच्या कडून कळून आला. ओके. सगळं ओके, म्हणजे खाऊन झाल्यानंतर सगळं ओके राहतात ना? हो. ओके. मला साहित्य सांग ना जरा, काय काय? खारे बिस्किट, हे बेसन आहे, ही हिरवी चटणी केलेली आहे, बटाटा उकडलेला, बीटरूट, कॅप्सिकम, मीठ, लसूण, मिरची आणि आलं ह्याची पेस्ट आहे. ओके. साहित्य बघितलं. आता आपल्याला काय करायचं पहिल्यांदा? आता मला एक बाउल लागेल आधी. ओके. आपण आधी बेसन घेऊया. ह्याच्यात मला वाटतं तू काय थोडीशी कोथिंबीर घातलीस का? हो, कोथिंबीर घातली आहे. ओके. भिजवतानाच कोथिंबीर घातली. आता आपण त्यात काय घालायचं? हे वाटण घालायचंय, आलं लसूण आणि मिरचीचं, आणि गरम तेल. ओके. आता काय? आता हे बेसन तयार झालंय. आता आपण एक प्लेट घेऊया आणि त्यात ह्याची तयारी करून घेऊया. हे काय करायचं बटाट्याचं? हे मॅश करून घ्यायचं. मॅश करून घ्यायचं ना? हो. हाताने गेलास तरी चालेल. चालेल. बाकी छंद काय आहेत तुझे? मला ट्रॅव्हलिंग आवडतं. बर. आणि बाकी गाणे ऐकणं वगैरे. कुठल्या प्रकारची गाणी ऐकतेस तू? सगळे. ऍक्च्युली बाबांमुळे मला जुनी हिंदी गाणी आवडतात. बर. त्यांना फार आवडतात, त्यामुळे सगळीकडे ते त्यांच्या आवडीची गाणी लावतात. ओके. आपल्या आता मॅश करून झालेलं आहे. हो. आता काय करायचं? आता बिस्किटांना चटणी लावून घ्यायची. हे आपण ह्याच्यात काय काय घातलंय? ह्याच्यात कोथिंबीर, मिरची, आलं लसूण, कच्चं जिरं आणि मीठ आणि खोबरं, थोडंसं ओलं खोबरं. आता काय? आता पहिले आधी सिमला मिरचीचं लेयर. सिमला मिरची. बिस्किट मोठं घ्यायला पाहिजे का? नाही. असं आहे? इमारत बांधायची? घोळवून घ्यायचं. तळायचं. हे तळायला घालायचं? येस. आपल्या बोटांचे ठसे उमटतील, पण त्याची काळजी करू नका. फर्स्ट क्लास. हे झालं की तळून झालं की खायला सुरुवात करायची. लिहून घ्या साहित्य आणि कृती. खाऱ्या बिस्किटांचे पकोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खारी बिस्किटं, भिजवलेलं बेसन, हिरवी चटणी, उकडून कुस्करलेला बटाटा, बीट, सिमला मिरची, मीठ, लसूण मिरची आणि आल्याची पेस्ट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भिजवलेलं बेसन घेऊन त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट, गरम तेल आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका बाउलमध्ये उकडलेले बटाटे घेऊन ते कुस्करून घ्यावेत. एका प्लेटमध्ये खारी बिस्किट घेऊन त्याच्यावर हिरवी चटणी लावावी, त्यावर सिमला मिरची आणि उकडलेला बटाटा ठेवावा, त्यावर तिसरं बिस्किट ठेवून त्यावर बीट घालावं, वरून थोडासा दाब द्यावा आणि भाज्यांचे लेअर असलेले खारी बिस्किट बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून गरम तेलामध्ये तळून घ्यावीत. चला, आपली पहिली रेसिपी झालेली आहे. मधुरा, आपली पुढची रेसिपी काय आहे? व्हेजी बनी चाव. व्हेजी बनी चाव. हा.
ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? हा बनपाव आहे. भोग पडलेला बनपाव. हो, त्याला आतनं हे करून घ्यायचं. ओके. हा पार्ट काढून घ्यायचा. हे स्प्राउट्स आहेत, मटार आहे याच्यात, एक टोमॅटो, एक कांदा, हे गरम मसाला, आलं लसूण मिरची पेस्ट, धणे जिरे पावडर, मीठ आणि तिखट आणि तेल आता काय थोडंसं. करायचं मधुरा मला सांग. आता तेल तापलेलं आहे तर आधी कांदा. बरं, आता साधारण तुझं रुटीन 9:30 ते 1:30 आणि 6 ते 9. 6 ते 9. हा, जे एक्सटेंड होतं जवळपास 10 साडे 10 पर्यंत. बरं, तर मग तू 1:30 वाजता जेव्हा घरी येतेस ते आल्यानंतर तू स्वयंपाक करतेस का सकाळी जायच्या आधी? आल्यावर दुपार 1:30 नंतर स्वयंपाक करते. हो. याचा अर्थ ही सकाळी उशिरा उठते. ठीक आहे, आता हा कांदा आपला होत आलेला आहे. आता याच्यात काय करायचं आपल्याला? ह्याच्यात टोमॅटो, आता हे आलं लसूण मिरची पेस्ट. ओके, आता काय करायचं आपल्या याच्यात? आता ह्याच्यात गरम मसाला आणि धणे जिरे पावडर, तिखट थोडंसं, तिखट, मीठ, टोमॅटो नंतर थोडंसं भाजून घेतलं. थोडंसं मीठ घालायला लागेल असं वाटतं ना मला. आता टोमॅटो. याचा अर्थ हे करेक्ट झालेलं आहे. आता काय घालायचं याच्यात? स्प्राउट्स. हे घालू? हा, स्प्राउट्स आणि थोडं पाणी. एक पाणी लागेल थोडं. आता याच्यावर झाकण ठेवायचं? हो, दे ना. हे किती वेळ लागेल झाकण आपल्याला? एक 5 मिनिटं तरी. 5 मिनिटं. 5 मिनिटं. बरं, तू छंद काय म्हणालीस तुझे? फिरणं फिरायला आवडतं. कुठे कुठे फिरायला आवडतं तुला? आता सध्या तरी इंडिया फिरून झालंय. आता प्लॅनिंग फॉर आउट ऑफ इंडिया कुठेतरी जायचं. फॅन्टास्टिक. आणि कुठला पिरियड तुमचा सुट्ट्यांचा? डॉक्टर आहेस म्हणून तुला विचारतोय. ऍक्च्युली असा कोणताच सीझन नसतो. असं तुला पाहिजे तेव्हा तू जाऊ पाहिजे तेव्हा सुट्ट्या पण घ्यायच्या. नॉर्मली मार्च मध्ये तू घेऊ शकत आहे ना? हो, शाळांच्या एक्झाम पिरियड जेव्हा मुलांचे असतात ना तेव्हा मग कोणीच येत नाही. कोणीच येत नाही. मुलं आजारी पडली तरी येत नाहीत बिचारे, कारण आई बापच त्यांच्या मागे लागलेले असतात. हो, बरोबर. आणि एक्झामच्या वेळेस आई वडील पण ते मुलांबरोबर मागेच असतात. असल्यामुळे कोणालाच वेळ मिळत नाही. ओके, म्हणजे साधारणपणे मार्च हा तुझा सुट्ट्यांचा सीझन आहे. फेब्रुवारी मार्च. येस. आणि मे मध्ये जेव्हा सगळे आउट ऑफ स्टेशन असतात फिरायला गेलेले. बघायचं झाला असेल का? तू ऑलरेडी थोडंसं शिजवून घेतलं होतं आणलेलं ना? आणलेलं. एक शिट्टी झाली होती तुझी. हो. साधारण अंदाज घ्यायचा आणि त्याप्रमाणे उघडायचं. एक शिट्टी झालेली आहे. आता काय करायचं आपल्याला? आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि एका प्लेटमध्ये हा बन घेऊया. बाउलमध्ये कशाला काढायचं? बरं, डायरेक्ट म्हणून तुला कंटाळा येतो. काम वाढवतेस तू. बाउलमध्ये काढायचं, मग बाउलमधून ह्याच्यामध्ये काढायचं, हे बंद करायचं असं, आणि ह्याच्यातून ह्याच्यात काढायचं की एक भांडं कमी झालं ना हो. घासायचं. बरं आहे की नाही? आणि खायला सुरुवात करायची. हो, ह्याच्यात काय बाकी काय कौतुक सोहळा नाही ना? कोथिंबीर घाला, हे घाला, असं काही नाही. पाहिजे असेल तर वेळ असेल तर, नाही तर घालायला सुरू करायचं. लिहून घ्या. कांदा घालू शकतो. कांदा घालू शकतो. हो. बा आहे कांदा तर कांदा घालतो. चल, तुझी इच्छा म्हणून घालतो. मला काही लागत नाही कांदा पांदा. लिहून घ्या साहित्य आणि कृती. वेजी बनी चाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मधोमध छिद्र पाडलेला बनपाव, मिश्र कडधान्य, कांदा, टोमॅटो, गरम मसाला, आलं लसूण मिरची पेस्ट, धणेजिरे पूड, मीठ आणि तिखट. कृती: प्रथम फ्राय मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण मिरची पेस्ट, गरम मसाला, धणेजिरे पूड, तिखट आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, उकडलेले मिश्र कडधान्य आणि पाणी घालून झाकण ठेवून एक वाफ घ्यावी. हे शिजवलेलं मिश्रण बनपावाच्या मधोमध घालावं. वरून कांदा घालून डिश सर्व्ह करावी. तुम्ही घेतला का सगळं व्यवस्थित लिहून? व्हेरी गुड. चला आता आपण जाऊ पुढच्या रेसिपीकडे. मधुरा, तिसरी आणि शेवटची रेसिपी चिकन बरेटो म्हणतात. चिकन बरेटो. ओके, मला साहित्य सांगतेस काय? पोळी अर्धी भाजलेली पोळी आहे, कॅप्सिकम आणि कॅबेज आहे, चीज, चिकन, कांदा, आलं लसूण पेस्ट,
गरम मसाला, हळद, मीठ आणि तिखट. स्वागत. साहित्य बघितलेलं आहे आपण. काय बनवत आहे? चिकन बरेटो. चिकन बरेटो. ओके. काय करायचं पहिल्यांदा? आता तेल तापत ठेवलेलं आहे. हो. तेल तापल्यावर मग कांदा, आलं लसूण पेस्ट, ओके. आता काय करायचं आपल्याला? आता चिकन टाकायचं आहे ह्याच्यात. पण ते मॅरिनेट केलेलं असेल तरी पण चालेल. तर मॅरिनेशन कसं करायचं ते दाखवूया ना आपण. हो. चिकन घेऊया, मग तिखट, हळद थोडीशी, मीठ आणि उरलेलं आलं लसूण. हे आपण असंही करू शकतो किंवा डायरेक्ट त्याच्यात टाकून सुद्धा डायरेक्ट करू शकतो. टाकून करू शकतो. तुम्हाला कसं आवडतं त्याच्याप्रमाणे. म्हणजे मॅरिनेशन करायलाच पाहिजे, वेळ असेल तर मॅरिनेशन असं करा. हार्ड अँड फास्ट नाही. हा असं हार्ड अँड फास्ट नाही आहे. हा. आपल्याला किती वेळ झाकण ठेवावं लागेल त्याचं शिजेपर्यंत? साधारण किती वेळ? पाणी बिणी काय घालायचं त्यात? नाही, तेलावरच ते परततं. नाही, कमी मीडियम बसेल. शिजायला वेळ लागतो ऍक्च्युली. हे होते तोपर्यंत आपल्याला दुसरं काय करता येईल? सॉटे करायचंय कॅप्सिकम. बर. तेल लागेल? एक 2 ड्रॉप बस. आणि कॅप्सिकम बस. ह्याचं काय झालं बघूया. हो. रेडी. आता ही अर्धी कच्ची पोळी आहे. ही तव्यावर घेऊया. हे बंद करू गॅस. हो. यात आता चीज ठेवूया. लॉन्जिट्यूड. कसं? हां. आता चिकन घालायचं त्यात. हो. गुंडाळल्यावर बाहेर येईल नाही तर. आणि कॅप्सिकम. वाव. आता त्याला रोल करायचं. आधी हाताला चटके तेव्हा मिळते. बरं, हाताचं तुझं काम आहे, तू नको करू. तुझं सगळं हाताचं काम आहे, धंदा बंद होईल. रेडी. आता फॉईल बिल लावायचं असेल तर लावायची, इच्छा असेल तर लावा, खायचं असेल तर डायरेक्ट खायला सुरू करा. पण आधी लिहून घ्या साहित्य आणि कृती. चिकन बरितो बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी भाजलेली पोळी, सिमला मिरची, कोबी, चीज, चिकन, कांदा, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, हळद, मीठ आणि तिखट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकन घेऊन तिखट, हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून ते मॅरिनेट करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट आणि मॅरिनेट केलेलं चिकन घालून चिकन शिजवून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये सिमला मिरचीचे उभे चिरलेले तुकडे आणि कोबीचे उभे चिरलेले तुकडे परतून घ्यावेत. अर्धवट भाजलेली पोळी तव्यावर ठेवून पोळीच्या मधोमध चीज ठेवावं. त्यावर शिजवलेलं चिकन आणि परतून घेतलेले सिमला मिरची आणि कोबीचे तुकडे घालावेत. पोळीचा रोल करून तो भाजून घ्यावा. चला, मधुराचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत. तिच्या चेहऱ्यावर जो कॉन्फिडन्स दिसतोय त्यामुळे मलाही कॉन्फिडन्स आलेला आहे की हा पदार्थ उत्तम झालेला असणार आहे. अर्थात मगाशी बनवताना जे वेगवेगळे वास आले होते त्याच्यावर मला खात्री आहे की हा पदार्थ उत्तम असणार. तू पण वा. खाताना ना ते नाकाला लागतंय का, हाताला लागतंय का, डोळ्याला लागतंय का याचा विचार नाही करायचा. आधी खायचं आणि मग चेहरे स्वच्छ करत बसायचं. वा. तिन्ही पदार्थ मधुरा अप्रतिम झालेले आहेत. कसं आहे, गोष्टींची चव कळणं ही सुद्धा एक कला आहे बरं का. म्हणजे हॉलमध्ये बसल्यावर आत फोडणीचा वास आला की आपल्याला बाहेर कळायला पाहिजे की आत काय चाललेलं आहे, एक्झॅक्ट कुठली भाजी बनते. म्हणजे तेलाची फोडणी असेल तर ही कळायला पाहिजे, तुपाची फोडणी असेल तर साधारणपणे अंदाज यायला पाहिजे की काय साबुदाण्याची खिचडी बनते की काय बनतंय. त्यामुळे किंवा पुरणपोळीचा पहिला तुकडा तोंडात टाकल्यावर आपल्याला कळायला पाहिजे, खुसखुशीत किती आहे त्याच्यातून कळायला पाहिजे ही पुरणपोळी आजची आहे का कालची आहे. त्यासाठी असं एक झोकून देऊन काम करायला लागतं.
या झोकून देऊन काम केलं ना तरच या सगळ्या गोष्टी आपण आपल्याला कळू शकतात आणि आपण अलर्ट राहून खाऊ शकतो. अर्थात मी असाच आहे आणि कशामुळे ते तुम्हाला माहिती आहे, तुमच्यामुळे. तुम्ही एवढे वेगवेगळे पदार्थ खायला घालता, त्यामुळे मला सतत अलर्ट राहावं लागतं की मी जे खातोय ते करेक्ट खातोय, चांगलं खातोय, मस्त खातोय की कसं आहे. ते तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी. मी खाण्याची जबाबदारी माझी करतोय, जबाबदारी तुमच्यावर आहे की वेगवेगळे पदार्थ मला लिहून पाठवायचे. तर आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. तर मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि मधुरा, आज तुझं क्लिनिक बंद ठेवून लवकरात लवकर तू इथे आलीस त्याबद्दल तुझे मनापासून आभार मानतो. पण नुसते आभार नाही, हे तुझ्यासाठी एक छोटंसं प्रेझेंट आहे. थँक्यू. हां, आणि परमेश्वराकडे अशी इच्छा करतो की लवकरात लवकर तुझी प्रॅक्टिस अतिशय यशस्वीपणे चालू. तुझ्या हाताला काय म्हणतो यश तर आहेच, पण लोकांचा त्यावर विश्वास लवकरात लवकर बसायला पाहिजे, म्हणजे तुझी भरभराट होईल, आहे की नाही. आता खाण्याची वेळ झालेली आहे आणि मी कसंही खाल्लं तरी चालेल, कारण माझ्या एका डेंटिस्टची ओळख झालेली आहे. माझ्या दातांना काही कमी जास्त झालं दातांचं तर ती आहेच. ओके, निघायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.